आज आपण संयुक्त वचननामा ठाणेकरांसाठी आपण प्रसिद्ध केला। काल मुंबईचा वचननामा प्रसिद्ध केला। स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे शिवसेना भवनात आले। शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त प्रचार दौरे प्रचार सभा सुरू झालेल्या आहेत। तरी प्रश्न काय आहे, ठाण्यात काय होणार? एक सांगतो, लोकसभा विधानसभा यापेक्षा वेगळा निकाल जनतेकडून आम्हाला दिला जाईल याची आम्हाला खात्री आहे। इथे याच ठाण्याच्या नगरपालिकेनं शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरेंना पहिली सत्ता दिली, ते हे ठाणे। पण आता मी ठाण्याची जी एकंदर परिस्थिती जी आम्ही नेहमीच पाहतो, जी राजन विचारे आणि अभिजित पानसे यांनी सांगितली, त्यातली सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की ठाणे हा या महाराष्ट्रातला ड्रगचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे। ठाणे हे सांस्कृतिक राजधानीचं शहर मानलं जातं, पुण्याच्या बरोबरीने। ठाण्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा याची फार मोठी परंपरा या ठाण्याला लाभली। ठाणे हे मंदिरांचं आणि तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं, सुंदर। पण आज ठाणे महाराष्ट्रामध्ये ड्रग्ससाठी, ड्रग्सचा अड्डा हे ओळखलं जातं। या ठाण्याला मुख्यमंत्री होते काही काळापूर्वी, नंतर त्यांना कमिशनरचं फौजदार करून डेप्युटी सीएम केलं। ते ठाण्यातच असतात, तरी ठाण्यामध्ये परवा तुम्ही म्हणते 2.5 कोटीचं ड्रग्स सापडलं। याच्या आधी सुद्धा अनेक ठिकाणी ड्रग्स सापडलं। ठाण्यातल्या शाळा, कॉलेज, पान टपरी आणि अनेक ठिकाणी ड्रग्स मुबलक मिळत आहे। हे लपून राहिलेलं नाही। कुठून येते ड्रग्स? पोलीस काय करतायत? फक्त आमच्या उमेदवारांना उचलायचंच काम करतायत घरात जाऊन? हा प्रश्न जनतेला पडलेला आहे। हे ड्रग जर ठाण्यात मिळत असेल तर या ठाण्याचा सध्याचा बॉस कोण आहे? ठाण्याचं लॅरी झालंय का? धुरंधरमध्ये एक लॅरी नावाचं शहर आहे। सगळ्यात मोठा कराचीतला गुंडांचा अड्डा कुठला असेल तर ते लॅरी शहर। आपण त्या सिनेमात पाहिलं असेल, त्यात एक रेहमान डकेत आहे, रेहमान डाकू आहे, तो या शहरात सुद्धा आहे। तिथे सुद्धा लॅरी शहरामध्ये ड्रगचाच सगळ्यात मोठा व्यवहार आणि व्यापार चालत होता। देवेंद्र फडणवीसांचं गृह खातं, इकडले पोलीस आयुक्त काय करतायत? इकडल्या ड्रगची तार ही साताऱ्यापर्यंत गेली। महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ड्रगचा कारखाना, फॅक्टरी, मॅन्ड्रेक्स, व्हाईट पावडर, हे कुठे सापडला कारखाना? तर साताऱ्यात सापडला। आणि या राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाच्या दारात। तिथून ड्रग्स इथे येतोय का? ज्या अर्थी हे ड्रग्स ठाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळते, खुल्या मिळते, त्या अर्थी डेप्युटी सीएमच्या घरामध्ये कोणी ड्रग्स घेत आहे का? याचा तपास व्हायला पाहिजे ना। तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात ड्रग्स विकलं जाते, समोरच्या पानटपरीवर, समोरच्या रस्त्यावर, संपूर्ण ठाणे शहरात। बाकी सर्व विषयावरती उपमुख्यमंत्री बोलतायत, त्यांचे आमदार बोलतायत, पण एक पिढी नासवणारे अंमली पदार्थ आणि नशेचा व्यापार जर तुमच्या शहरात चालला असेल तर त्या शहराची अवस्था काय आहे हे आत्ता खरं म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे। लोकांनी ह्याच विषयावर मतदान केलं पाहिजे। ठाणेकरांनी हा विषय जो आहे या विषयावर मतदान केलं पाहिजे। आपल्या शहराचं काय करायचं? लोक म्हणत होते हे बीडसारखं झालंय, हे बीडच्या पुढे गेलंय। ठाण्याची अवस्था म्हणजे बीडसारखी झालेली आहे। बीडमध्ये ज्या प्रकारची खुल्या झुंडशाही, गुंडगिरी, खून, भ्रष्टाचार, अत्याचार, मी म्हणतो ठाणं त्याच्याही पुढे गेलं। हे चित्र बदलायचं असेल
तर मला असं वाटतं ठाणेकरांनी अत्यंत सावधपणे यावेळेला मतदान केलं पाहिजे. ठाण्याच्या विकासाची सुरुवात ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली. सतीश प्रधान नगराध्यक्ष होते तेव्हापासून ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली. आणि आजही ठाण्याचं भूषण असलेलं गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव मैदान, त्यानंतर काशीनाथ घाणेकरांच्या नावानं उभं राहिलेलं अजून अशी असंख्य कामं ही शिवसेनेच्या कारकिर्दीत झाली. आता माझे मनसेचे सहकारी माझ्या बाजूला बसलेले आहेत, ते म्हणतील मग मनसेचं काय, तुमचा आणि आमचा DNA सारखाच आहे, तुम्ही आमच्याचा. तेव्हा आपण एकत्रच होतो आणि आत्ताही एकत्रच आहोत. या ठाणे शहरामध्ये एक उत्तम प्रकारची युती झाली आहे मराठी माणसांची, मराठी एकजुटीची. आणि आजही ठाण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये मराठी पगडा, मराठी चेहरा आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक सभा ठाण्यामध्ये होईल, एक विराट सभा ठाण्यामध्ये होईल. ती आता जागा कोणती हे सगळे मिळून ठरवतील. पण आम्ही जे ठाणं पाहिलं ते ठाणं आज आम्हाला दिसत नाही. बिल्डरांचं ठाणं एक वेळ मान्य करू, पण बिल्डरांच्या मागून जी गुन्हेगारी सुरू आहे, जी खंडणीखोरी सुरू आहे, जी दरोडेखोरी सुरू आहे, ते ठाण्याचं चरित्र होऊ शकत नाही. या राज्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मुख्यमंत्री होते, या ठाण्याला आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारणार आहे का, ठाण्याची अशी अवस्था आपण असताना का होते? आरोप करणं सोपं आहे आमच्यावरती, आरोप आमच्यावर करतात. पण जरी सत्ता शिवसेनेची असली तरी या सत्तेचे वतनदार तुम्ही होतात ना इतके वर्ष. महापालिका लुटली कोणी, टेंडरबाजी केली कोणी? आज ठाणे महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही, तशी माझी माहिती आहे. ही वेळ कोणी आणली ठाण्यावर? ठाण्याची महापालिका, कल्याण डोंबिवलीची महापालिका लुटल्या कोणी? तुम्हीच लुटल्या. म्हणून तुमचे इमले आणि बंगले उभे राहिले ना. आम्ही कधी ठाण्यात आलो नाही. तर या ठाण्याला आपल्याला जर बदलायचं असेल चेहरा मोहरा पूर्ण, तर मला खात्री आहे ठाणेकर जनता यावेळेला शहराचा आणि आपल्या पुढल्या पिढीचा विचार करून मतदान करेल. थँक्यू, धन्यवाद. बोला. भाजपने जसं नमो नमो बॅनर लावले तसे शिंदेच्या पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून झालं, तर आपली टॅगलाईन काय? ठाण्याची ओळख नमो नमो हे कोण म्हणत आहे? इथे नमो आले कुठून? नमो गुजरातला, अहमदाबादला. खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे एकनाथ शिंदेना की बाळासाहेब ठाकरेंचं छाप असलेल्या ठाण्यावर नमो नमो ठाणे असं तुमच्या तोंडावर लावलं जात आहे आणि तुम्ही गप्प आहात. शिवसेना म्हणून मिरवता, डुप्लिकेट शिवसेना आहे तुमची. याचा अर्थ याला उत्तर दिलं जाईल, या नमो नमोला उत्तर इकडली मराठी जनता दे. ठाणं हे मराठी चेहऱ्याचं राहील, मराठी प्रतिभेचं आणि प्रतिमेचं राहील. राऊत साहेब, एवढं मसल पॉवर, मनी पॉवर आहे तुमच्याचं अपोजिशनला, असू द्या, तुम्ही लढत देत आहे, तर असं वाटत नाही कुठे कमी पडत? अजिबात नाही. बघा, ही मसल पॉवर जी आहे ही पैशातून विकत घेतलेली मसल पॉवर आहे. आणि इथे मसल पॉवरच आहे ना. हे सगळे जे आहे ना, ही मसल पॉवरची जी ताकद आणि प्रेरणा ही शिवसेनेतूनच निर्माण झालेली आहे. आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं, खंडणीसाठी नाही किंवा ड्रग्जच्या व्यापारासाठी नाही, विधायक गोष्टीसाठी संघर्ष करणं, लढणं आणि गुंडगिरी करणं हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. स्वतःची घरं भरण्यासाठी, तरुणांना नशेला लावण्यासाठी, बिल्डरांकडून खंडण्या गोळ्या करण्यासाठी. आज ठाण्याची ओळख महाराष्ट्रात, देशात काय आहे? बेईमानांचं शहर. या शहरातून सगळ्यात मोठी महाराष्ट्राविरुद्ध बेईमानी झालेली आहे. ठाणा बदनाम केला या लोकांनी. एक गद्दारांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे. आज ही ओळख आम्हाला पुसणं गरजेचं आहे. ज्या ठाण्यामध्ये पी सावळारामांसारखे महान कवी निर्माण झाले आणि त्यांनी इतके मोठे काव्य प्रतिभा निर्माण केली, खंडू रांगणेकरांचं शहर, अशा अनेक नावं आम्हाला घेता येतील.
ते या एका माणसामुळं गद्दारांचं बेईमानांचं ठाणे शहर ही ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर झाली. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे ठाणेकरांसाठी. आम्ही लढू ना त्यांच्याशी. तुम्ही म्हणताय त्यांच्याकडे मसल पॉवर आहे ना, ठीक आहे ना. हातामध्ये पोलीस यंत्रणा आहे म्हणून ती मसल पॉवर चालते, नाही तर ह्याच रस्त्यावर त्यांना ठोकून काढू. पळताभोई थोडी. उमेदवार तुम्ही आमचे पोलिसांच्या बळावर पळवताय. तुमच्यात काय हिंमत आहे मला सांगा. पोलीस बाजूला करा, मग मसल पॉवर दाखवतो. काय अविनाश राजन? हां, नक्की सर. पोलीस बाजूला करा, पोलीस बाजूला करा 15 मिनटं, मग मसल पॉवर काय आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. हे मसल पॉवरच्या गोष्टी आम्हाला कोणी सांगूच नाही. केंद्रीय मंत्री सी.आर. पाटलांसाहेब वादग्रस्त विधाने छत्रपती शिवाजी महाराज तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सी.आर. पाटलाचं भाषण ते ऐकलंय गुजरातमधलं इकडलं. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे सेनापती आहेत, राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, आता सूड तुम्ही घेऊ नका अशा प्रकारे. राऊत साहेब, मुंबईत 400 कोटीच्या घरांना करमाफी दिलेली आहे, तर ठाण्यात तुम्ही असं काही वचननामा दिलेलं नाही बघा, ठाण्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वचननामा पाहिलात, काही गोष्टी जरी त्यात आता नसल्या तरी एकदा या ठाण्याची सत्ता परत आमच्या हातामध्ये आली तर तुम्ही जे म्हणताय 700 फुटाच्या घरांना जी सवलत आहे ती नक्कीच इकडे सगळे आमचे प्रमुख नेते बसून जे महापालिका चालवतील त्यांच्याकडनं ह्या गोष्टी करून घ्यायला सोप्या होतील. ठाण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न ठाण्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भात आत्ताच पानसाहेबांनी सांगितलं. नाही, त्याच्यावरती तुम्ही ठाणेकरांना देणार काय? ठाणेकरांना वाहतूक कोटीतून मुक्त कसे करणार हे सांगा मला. नाही बघा, त्याच्यावरती बोला, ठाणेकर बोला. तुम्ही मुक्त कसे करणार याचे असंख्य उपाय याच्यात पण दिलेले आहेत. तुम्ही जर वाचले तर त्यातले भरपूरसे उपाय झालेले आहेत. नाही झाले. प्रयत्न चालू आहेत. हेच मी सांगतो. चालू वर्षानुवर्ष मेट्रो पण आहे. डबा येऊन गेला बघितला का? दिवाळीच्या किल्ल्यासारखा डबा आला आणि परत गेला. हेच आमचं म्हणणं आहे. तुम्ही मोठमोठ्या गोष्टी करणार, भाषणं देणार आणि त्याच्यानंतर आज आमचा संपूर्ण हा जो उपाय त्यांनी दिलेला आहे ना, जे काही करतायत ना, हे आम्ही गेले 5 वर्ष म्हणतोय. मला असं वाटतं की ठाण्याच्या ट्रॅफिकची सुरुवात ही सुमित बाबा आल्याच्या नंतर झाली. त्यामुळे त्यातला सुमित बाबा काढला ना तर ती ट्रॅफिक सुरळीत होईल. तुम्ही सत्ता आमच्या हातात द्या, सुमित बाबा गेला की ठाण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न मिळेल. धन्यवाद. मला वाटतं हे एक मोठे ठेकेदार आहेत आणि हे ठेकेदार सगळे कोणी आणले ठाण्यामध्ये? सर्व ठेकेदारांनी या ठाण्याच्या रस्त्यावरती जे काय हैदोस घातलेला आहे तो पहा. ठाण्यात यावं असं वाटत नाही, भीती वाटते टोल नाका क्रॉस करता. हा बोला. गेल्या 15 ते 20 वर्षात ठाणे आणि एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेचं महापालिकेतलं समीकरण राहिले. अगदी 2012 साली जेव्हा शिवसेनेला काही नगरसेवक कमी पडत होते त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मदतीनं इथे महापौर बसवला शिवसेनेचा. तर आज ही परिस्थिती आहे की ठाण्यात खासदार एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आहेत, आमदार एकनाथ शिवसेनेचे आहेत. तर अशा वेळेस ठाण्यातलं राजकीय चित्र पलटेल, बदलेल याबद्दल तुम्ही किती आश्वस्त आहात? एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचा जन्म झाला नव्हता तेव्हा ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे राजकारणात नव्हते तेव्हा महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आली. एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे नाही. नक्की धर्मवीर आनंद दिघे म्हणजे ठाणे होते. त्यांनी या ठाण्यामध्ये शिवसेना रुजवण्यासाठी, शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी एकाकी झुंज दिलेली आहे. त्याच्यामुळे आजही ठाणेकरांवर बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोणाचा पगडा आणि प्रभाव असेल तर आजही तो धर्मवीर आनंद दिघे यांचा आहे. एकनाथ शिंदे याच्यामध्ये कुठे नाही आहे. जेव्हा ठेकेदारांचं राज्य सुरू झालं तेव्हा एकनाथ शिंदे आहे आणि त्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून ठाण्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला. या आर्थिक उलाढाली आहेत सगळ्या. माझ्या बाजूला राजन विचारे बसलेले आहेत. दिघे साहेबांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे.
सिनेमावर जाऊ नका. सिनेमा मी पण काढू शकतो आनंदी घ्यानवर एक, आणि उत्तम स्टोरी मी लिहू शकतो. तर सिनेमावर जाऊ नका. राऊतसाहेब, मी प्रत्येक गेल्या 15 ते वचननाम्यात 20 स्वतंत्र वर्षातला धरण ठाण्याला हवं असं प्रत्येक वचननाम्यात येतं, पण अजून तरी काय ठाण्याला स्वतंत्र धरण मिळालेलं नाही. मुंबईला मिळालं माननीय उद्धव ठाकरेंनी मध्य वैतरणा. आता ठाण्याचा विचार त्या दृष्टीनं करावा लागेल. आणि नक्की तुम्ही जे प्रश्न जे मांडतात ते ठाणेकरांसाठी महत्त्वाचे आहेत. जर ठाण्यावरून हे ठेकेदारांचे सम्राट निघून गेले तर नक्कीच आपल्याला या गोष्टी करता येतील. चला संपवूया. सर, ठाण्यामध्ये 6 बिनविरोध जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. या संदर्भात आयोग जे आहे निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. मात्र आपल्या देखील काही माणसांनी माघार घेतली होती, त्याच्यावर दबाव महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध नगरसेवक निवडून येणं हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अविनाश जाधव आज निवडणूक आयोगाला भेटले, पुरावे दिले. अविनाश जाधव कोर्टातही चाललेले आहे, गेलेले आहे. बरोबर आहे. ही लढाई चालू राहील. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालच्या मांजरासारखा वागतो आहे. हे आता काय नवीन राहिलेलं नाही. तिकडे कोणीतरी ज्ञानेश कुमार, इथे एक वाघमारे. मी त्यांना म्हणतो तुमचं नाव वाघमारे आहे, त्या नावाला तरी जागा. नाव वाघमारे आहे तुमचं, त्या नावाला जागा. आणि हे जे लांडगे या लोकशाहीवर तुटून लचके तोडतायत त्या लांडग्यांवर झडप घाला. हे बिनविरोध प्रकरण जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या विरुद्ध आम्ही लढू. इतकं सोपं नाही आहे. ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे, ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक कार्यकर्ते संघर्ष करत आहेत, बिनविरोध निवडून दिल्याचा निकाल देणं हे आता निवडणूक आयोगाच्या हातात राहिलेलं नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. राऊतसाहेब, एक प्रश्न आहे की तुम्ही मध्यंतरी आताही विषय घेतला की ठाणे आणि ड्रग्ज सातारा कनेक्शन आहे. तर तुम्ही मध्यंतरी म्हटलं होतं की या प्रकरणात एक मुंबई पोलीस दलात आहे ना. माजी अधिकारी नक्कीच आहेत. आणि ते लवकरच त्याचं नाव उघड करेल. हो. तर या व्यासपीठावर आज तुम्ही सांगू शकाल? नाही, मी सांगेन आहे. आणि साधारण त्या संदर्भातली माहिती, त्या संदर्भातली रितसर माहिती साताऱ्यातल्या कारखान्यावर धाड घातली मुंबई पोलिसांच्या पथकानं. आपल्याला माहीत असेल. साताऱ्याच्या पोलिसांनी नाही टाकलं, मुंबईचं पोलीस पथक आणि ते धाड आयुक्तांना त्या संदर्भातली माहिती. तपासामध्ये अडथळे नको आहेत. तपास सुरू आहे. आहे ना. तुम्हाला काय वाटतं ह्यावेळी निकाल आता तरी लागेल आणि तुमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा? बघा, निकाल आमच्या बाजूनं लागेल या भीतीनेच तो पुढे ढकलला जातो. संविधान, कायदा आणि संविधानातलं शेड्यूल 10 याचा जर नीट अभ्यास केला तर सर्वोच्च न्यायालयाला निकाल आमच्या बाजूनं द्यावा लागेल. आणि हे खात्री असल्यानंच ही तारीख वारंवार पुढे ढकलून त्यांना जीवदान दिलं जातं आहे. त्याच्यावर त्याने 4 निवडणुका काढल्या, 5वी निवडणूक त्यांना काढता येणार नाही. लोकसभा काढली, विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, 4 चौकट पूर्ण झालेली आहे. आता त्यांना पुढली निवडणूक ह्या चिन्हावर काढता येणार नाही हे तुम्हाला मी खात्रीनं सांगतो. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र. एक मिनिट 2017चा हा वचननामा आहे आणि या 2017च्या वचननाम्यामध्ये जवळजवळ 60% दिलेले वचन सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेले नाही. हा 2017चा वचननामा आहे. जे आता तुम्ही जे प्रश्न मांडले होते ना त्यातले त्यामधले हे सर्व या वचननाम्यामध्ये आहे.